नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये परमनंट मेगा भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 18 ते 56,900 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिला जाईल. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही. एकूण या ठिकाणी 35,000 प्लस जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25/10/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आर्मी पब्लिक स्कूल यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी शिक्षक भरती निघालेली आहे. या ठिकाणी शैक्षणिक अर्थ जे आहे तुमचं PGT झालेलं असेल 50% मार्कासहित, सोबत BEd झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता, किंवा TGT झालेलं असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल 50% मार्कासहित, सोबत BEd झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता, किंवा PRIT झालेलं असेल, ग्रॅज्युएशन सोबत झालेलं असेल 50% मार्कासहित, 2 वर्षाचा ED किंवा BLED किंवा BEd तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी डिटेल क्वालिफिकेशन दिलेली आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन टीचरसाठी 2 वर्षाचा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन MA किंवा MSc कोर्स तुम्ही केलेला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर NCERT कन्सर्न सब्जेक्टमध्ये 50% मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर यापैकी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मिनिमम 55% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, 3 वर्षाचा इंटिग्रेटेड BEd किंवा MAd केलेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल तरी देखील 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर या ठिकाणी विषयांची नावे आणि क्वालिफिकेशन दिलेली आहे. PGT इंग्लिशमध्ये तुमचं या ठिकाणी इंग्रजी विषयामध्ये मास्टर डिग्री या ठिकाणी असणं आवश्यक आहे. PGT हिंदीसाठी हिंदी आणि संस्कृत हिंदी ॲज अ वन ऑफ द सब्जेक्ट ॲज ग्रॅज्युएशन लेवल तुमचं असणं आवश्यक आहे. PGT इकॉनॉमिक्ससाठी इकॉनॉमिक्स किंवा अप्लाइड इकॉनॉमिक्स किंवा बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये तुमचं मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे. PGT हिस्ट्रीसाठी हिस्ट्रीमध्ये, जिओग्राफीसाठी जिओग्राफीमध्ये, PGT पॉलिटिकल सायन्समध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. PGT फिजिओलॉजीसाठी फिजिओलॉजीमध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे. PGT होम सायन्समध्येच तुमच्या या ठिकाणी मास्टर झालेलं असणं आवश्यक आहे. PGT मॅथमॅटिक्ससाठी मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये तुमच्याकडे डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. PGT फाईन आर्ट्समध्ये तुमच्याकडे या ठिकाणी मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे. PGT फिजिक्समध्ये फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अप्लाइड फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स अशा विषयांमध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर PGT केमिस्ट्रीसाठी केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये मास्टर डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. PGT बायोलॉजीसाठी बॉटनी, झुलॉजी, लाईफ सायन्स, बायोसायन्स, जेनेटिक्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी इत्यादी विषयांमध्ये की तुमच्या मास्टर डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. PGT बायोटेक्नॉलॉजीसाठी बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे. अकाउंटन्सीमध्ये तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे. बिझनेस स्टडीजमध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे. त्यानंतर PGT कॉम्प्युटर सायन्ससाठी 50% मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत BE किंवा BTech कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, किंवा BE किंवा BTech आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेला असेल कॉम्प्युटरमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा MSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, MCA झालेलं असेल, किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. BSc कॉम्प्युटर सायन्स किंवा BCA किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेलं असेल, कॉम्प्युटर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल संबंधित विषयामध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर PGT इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिससाठी या ठिकाणी BE BTech तुमचं झालेलं असेल, 50% मार्क असेल, कॉम्प्युटर सायन्स किंवा IT किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन तुमचं झालेलं असेल, किंवा MCA किंवा MSc कॉम्प्युटर सायन्स किंवा IT झालेलं असेल, किंवा MSc मॅथमॅटिक्स, फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि BSc कॉम्प्युटर सायन्स BCA 3 वर्षाचा डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये, किंवा या ठिकाणी IT PGT CA तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर PGT फिजिक्स एज्युकेशनसाठी बॅचलर ऑफ फिजिक्स तुमचं झालेलं असेल, BPEd झालेलं असेल, किंवा
बॅचलर ऑफ फिजिक्स एज्युकेशन तुमचं झालेलं असेल किंवा बॅचलर ऑफ सायन्स झालेलं असेल, हेल्थ आणि फिजिक्स एज्युकेशन आणि डिग्री तुमच्याकडे असेल, स्पोर्ट विथ ॲज लेस 55% मार्क असे तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा या ठिकाणी 50% मार्क असे तुमचं BPEd झालेलं असेल किंवा BPEd इंटिग्रेटेड 4 वर्षाचा प्रोफेशनल डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा BPEd झालेलं असेल 55% मार्कासहित BPE कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल, 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा MPEd तुमचं झालेलं असेल 2 वर्षाचा तुमचा नॅशनल काउन्सिल आणि टीचिंग एज्युकेशनचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर TGT फिजिकल एज्युकेशनसाठी 4 वर्षाचा इंटिग्रेटेड डिग्री कोर्स तुमचा झालेला असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, 55% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, 3 वर्षाचा BEd किंवा MAd तुमचं झालेलं असेल किंवा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल, 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी TGTमध्ये संस्कृत, हिंदी, इंग्रजी, SST, मॅथमॅटिक्स, सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अशा विषयांचा समावेश या ठिकाणी आहे. त्यामध्ये आपल्या शैक्षणिक अर्हता असणं आवश्यक आहे. त्यानंतर TGT फिजिकल एज्युकेशनसाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल फिजिकल एज्युकेशन आणि इलेक्टिव्ह सब्जेक्टमध्ये किंवा बॅचलर डिग्री असेल फिजिक्स एज्युकेशन आणि इलेक्टिव्ह सब्जेक्टमध्ये 45% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा बॅचलर डिग्री असेल 45 मार्कासहित आणि पार्टिसिपेटेड नॅशनल आणि स्टेट आणि युनिव्हर्सिटी स्पोर्ट गेम्समध्ये किंवा ॲथलेटिक्समध्ये तुम्ही समावेश झालेला असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल फिजिकल एज्युकेशनमध्ये 40% मार्क असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर इसेन्शियल आणि अदर क्वालिफिकेशन रिक्वायर्ड लेस दॅन PRT फिजिकल एज्युकेशनसाठी ग्रॅज्युएशन होल्डिंग बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल, 50% मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट तुमच्याकडे असेल किंवा सोबत तुमचं BEd झालेलं असेल, 2 वर्षाचा TEd झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल फिजिकल एज्युकेशनमध्ये 40% मार्क्स आहेत किंवा ग्रॅज्युएशन असेल फिजिकल एज्युकेशन ॲज अ इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. निवड जी आहे तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झामच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठीचे तुम्हाला एक्झाम सेंटर्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रासाठी मुंबई या ठिकाणी आहे, नागपूर आहे, त्यानंतर पुणे आहे, असे 3 सेंटर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. निवड तुमची ऑनलाईन एक्झाम आणि मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमच्या ठिकाणी होईल. अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे. त्यासाठीची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. 10 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या दरम्यान तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहे त्या ठिकाणी करू शकणार आहात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.